नमस्कार मंडळी. या खिरीला साहित्य तर कमी लागतंच, त्याबरोबर वेळसुद्धा कमी लागतो, पण टेस्टी इतकी ना, की अगदी आईस्क्रीमच. तर तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की करून बघा. तर मी त्यासाठी एक छोटी वाटी तांदूळ घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. एक चमचा तुपावर ते छान खरपूस खमंग असं मी ते परतून घेतले. त्याच्यात हवे तितके काजू बदाम टाकायचे आणि परतून घ्यायचे त्यासोबत. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर 10 ते 12 मी हिरवी वेलची आहे ती सोलून त्यात टाकली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे. आता 1 लिटर दूध घेऊन त्याच्यामध्ये अर्धा लिटर मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्या पाण्याला एकदम छान अशी उकळी आणून द्यायची. उकळी आल्यानंतर आपण वाटलेलं साहित्य आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं, पण ढवळत राहायचं नाही तर गुठळ्या होतील. आता एवढं छान मिक्स करत राहायचं आणि त्याच्यामध्ये वाटीभर साखर तुम्हाला जितकी हवी तितकी टाका, केशराचे धागे टाका आणि त्याच्यामध्ये मी 2च चमचे तूप टाकलं आहे. तुम्हाला आणखीन टाकलं तरीसुद्धा चालेल. खूप छान होते ही खीर. मुलांना तर इतकी आवडते ना, माझ्या मुलीला तर आवडत नाही, तरीसुद्धा तिने आज इतकी आवडीने खीर खाल्ली आहे ना आणि म्हटली की आई अशीच बनवत जा. तर आता ही खीर खूप छान होते. थंड झाल्यानंतर आणखीन छान घट्ट होते. पण मला आता नैवेद्य वाढायचा होता ना, म्हणून मी लवकर दाखवली. चला तर मग बाय.